स्वतःला विसरलेल्या प्रत्येक स्त्रीने ही कथा ऐकावी. फक्त 10 मिनिट स्वतःसाठी. सकाळचे 6:30 वाजले होते. स्वयंपाकघरात कुकरची शिट्टी झाली. एका बाजूला चहा उकळत होता, दुसऱ्या बाजूला पोळ्यांसाठी पीठ मळायचं बाकी होतं. हॉलमध्ये लहान मुलगी जागी झाली होती आणि तिचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. आले ग बाळा, 2 मिनटं. नेहाने गॅस कमी केला आणि हात पुसत धावतच खोलीत गेली. बाळाला उचललं, तिला जवळ घेतलं आणि काही क्षणात ती शांत झाली. नेहाने तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला, पण आरशात स्वतःचा चेहरा दिसताच ती क्षणभर थांबली. विस्कटलेले केस, डोळ्यांखाली थकवा, चेहऱ्यावर झोप अपुरी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कधी काळी सकाळी उठल्यावर शांतपणे चहा पिणारी, पुस्तकाची 2 पानं वाचणारी, छोट्या छोट्या गोष्टींची स्वप्न पाहणारी नेहा कुठेतरी हरवली होती. आता दिवस सुरू व्हायचा तो कामांच्या यादीने. हे करायचं, ते करायचं आहे, आज तरी पूर्ण करायला हवं. आणि रात्री झोपताना तिच्या मनात एकच विचार असायचा, आजही स्वतःसाठी काहीच केलं नाही. तिला तिचं घर आवडत होतं, तिचं बाळ तर तिचं संपूर्ण जग होतं. कुटुंबासाठी काही करण्यात तिला आनंदही मिळायचा. पण या सगळ्यामध्ये तिच्या मनातली छोटीशी नेहा मात्र हळूहळू शांत होत चालली होती. एक दिवस दुपारी बाळ झोपलं होतं. नेहाने ठरवलं, आज कपाट आवरते. ती कपडे काढत असताना तिला कपाटाच्या मागे एक जुनी वही सापडली, निळ्या रंगाची. कॉलेजमध्ये असताना ती त्यात लिहायची. तिने सहज पहिलं पान उघडलं. वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मला आयुष्यात काय काय करायचं आहे. खाली छोटीशी यादी होती, खूप पुस्तकं वाचायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं, कधीही शिकणं थांबवायचं नाही आणि कितीही व्यस्त झाले तरी स्वतःला विसरायचं नाही. शेवटची ओळ वाचताच नेहाचे डोळे भरून आले. ती वही हातात घेऊन बराच वेळ शांत बसली. तिला प्रश्न पडला, मी खरंच स्वतःला विसरले का? तेवढ्यात बाळ हललं. नेहाने पटकन डोळे पुसले, वही बंद केली आणि उठली. पण त्या दिवशी तिच्या मनात काहीतरी बदललं होतं. रात्री सगळे झोपल्यानंतर तिने पुन्हा ती वही काढली. एका कोऱ्या पानावर तिने तारीख लिहिली आणि खाली फक्त एक वाक्य लिहिलं, उद्यापासून मी स्वतःसाठी फक्त 10 मिनिटे राखून ठेवणार. 10 मिनिट. मोठा संकल्प नव्हता, 2 तास अभ्यास नाही, एका महिन्यात आयुष्य बदलण्याचं ध्येय नाही, फक्त 10 मिनिट. दुसऱ्या दिवशी बाळ झोपल्यावर नेहाने मोबाईल बाजूला ठेवला आणि 10 मिनिट पुस्तक वाचलं. फक्त 4 पानं झाली. तिसऱ्या दिवशी 5 पानं. चौथ्या दिवशी बाळ लवकर उठलं. फक्त 2 पानं झाली. क्षणभर तिला वाटलं, काय उपयोग, असं 2-2 पानं वाचून काय होणार. पण मग तिने स्वतःलाच म्हटलं, 2 पानं म्हणजे 0 पानांपेक्षा जास्त आहेत. ती हसली. दिवस पुढे जात राहिले. कधी तिची 10 मिनिटं सकाळी मिळायची, कधी दुपारी, कधी रात्री सगळे झोपल्यानंतर, कधी फक्त 7 मिनिटं मिळायची. एखाद्या दिवशी अजिबात मिळायची नाहीत. पूर्वी असा दिवस गेला की नेहा स्वतःवर चिडली असती, माझ्याकडून काहीच होत नाही. पण आता ती स्वतःला म्हणायची, आज नाही जमलं, काही हरकत नाही, उद्या पुन्हा सुरू करू. हळूहळू 10 मिनिटं 20 झाली. कधी ती पुस्तक वाचायची, कधी काही नवीन शिकायची, कधी वही मनातले विचार लिहायची, तर कधी काहीच न करता शांतपणे खिडकीजवळ बसून चहा प्यायची. ती 10 मिनिटं तिच्यासाठी केवळ वेळ नव्हती, ती स्वतःशी पुन्हा झालेली ओळख होती. काही महिन्यांनी तिने ती जुनी निळी वही पुन्हा उघडली. पहिल्या पानावरची यादी तशीच होती, पण आता शेवटच्या पानांवर नवीन नोंदी होत्या. आज पुस्तक पूर्ण केलं, आज नवीन गोष्ट शिकले, आज खूप थकले होते तरी 5 मिनिटं स्वतःसाठी बसले, आज काहीच जमलं नाही पण स्वतःला दोषही दिला नाही. आणि एका पानावर तिने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मी हळू चालते पण थांबलेली नाही.
त्या वाक्याकडे पाहताना नेहा हसली. कारण आता तिला समजलं होतं, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी संधी, भरपूर वेळ किंवा परिपूर्ण परिस्थिती लागतेच असं नाही. कधीकधी फक्त 10 मिनटं पुरतात. एक छोटासा निर्णय पुरतो. आज केलेला छोटासा प्रयत्न पुरतो. आपण अनेकदा विचार करतो, माझ्याकडे वेळ नाही, आता परिस्थिती योग्य नाही, थोडं सगळं स्थिर झालं की सुरू करेन. पण आयुष्य कधीच पूर्णपणे स्थिर होत नाही. एक काम संपतं आणि दुसरे येतं. एक जबाबदारी कमी होते आणि दुसरी वाढते. म्हणून स्वतःची स्वप्न कायम नंतरसाठी ठेवली तर ते नंतर कधीच येणार नाहीत. त्या रात्री नेहाने आपल्या झोपलेल्या मुलीकडे पाहिले. तिच्या छोट्याशा हातावर हात ठेवून ती मनात म्हणाली, तुझ्यासाठी मी खूप काही करेन गं, पण तुला मोठं होताना एक गोष्ट नक्की शिकवेन. इतरांवर प्रेम करताना स्वतःला विसरायचं नाही. बाळ झोपेतच किंचित हसलं. नेहाही हसली. घर तेच होतं, कामंही तेच होती, जबाबदाऱ्याही कमी झाल्या नव्हत्या. पण नेहा बदलली होती. कारण तिला आता समजलं होतं, स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळणं नाही, तर त्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःलाही जिवंत ठेवणं आहे. आणि तिच्या आयुष्यातला तो मोठा बदल सुरू झाला होता, फक्त 10 मिनिटांपासून. तर कथेचा बोध काय? मोठी सुरुवात करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. आज मिळालेली छोटीशी 10 मिनिटंसुद्धा तुमच्या उद्याला वेगळी दिशा देऊ शकतात. हळू चालणं चालतं, फक्त स्वतःची वाट सोडू नका. घर, मूल, संसार, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना अनेकदा एक स्त्री नकळत स्वतःलाच विसरून जाते. तिच्यासाठी राखून ठेवलेली 10 मिनिटं ही फक्त नेहाची कथा नाही. कदाचित ती माझी, तुमची आणि आपल्यासारख्या हजारो स्त्रियांची कथा आहे. दिवसभर इतरांसाठी जगताना स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या मनासाठी आपण थोडासा वेळ काढू शकतो का? मोठा बदल करण्यासाठी नेहमी तासनतास वेळ लागतोच असं नाही. कधीकधी फक्त 10 मिनिटंही पुरेशी असतात. ही कथा ऐकल्यानंतर एखाद्या स्त्रीने पुन्हा स्वतःच्या आवडीची गोष्ट हातात घेतली, एखादं पुस्तक उघडलं, एखादं जुनं स्वप्न पुन्हा आठवलं किंवा फक्त शांतपणे स्वतःसाठी चहाचा एक कप घेतला, तरी या कथेचा उद्देश पूर्ण झाला. स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थीपणा नाही, स्वतःलाही जपणं गरजेचं आहे. ही कथा तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर अशा एखाद्या स्त्रीपर्यंत नक्की पोहोचवा, जिला या शब्दांची गरज आहे. थँक्यू.